नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये की डी-एड झालंय किंवा ज्याचं बी-एड झालंय, त्यामधील कोणते विद्यार्थी डी-एड किंवा बी-एडमध्ये कोणते किंवा फर्स्ट इयर किंवा लास्ट इयरचे विद्यार्थी कोणते विद्यार्थी टी-ईटीचा फॉर्म भरू शकतात हे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन दाबा. जेणेकरून शिक्षक भरती विषय असेल, टी-ई-टी असेल किंवा टेट असेल लक्षात ठेवा. या सर्व एक्झामविषयी सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चल आजचा आपला विषय आहे टी-ई-टी 2026 साठी डी-एड किंवा बी-एड मधील कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ते फर्स्ट इयरचे भरू शकतात का लास्ट इयरचे भरू शकतात. बघा, कोण फॉर्म भरू शकतं, फर्स्ट इयर का लास्ट इयर, फर्स्ट इयर का लास्ट इयर. मग ज्याचं डी-एड झालंय, ज्याचं बी-एड झालंय, काही विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील, काही विद्यार्थी लास्ट इयरला असतील लक्षात ठेवा. मग फर्स्ट इयरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का टी-ई-टीला. बघा, तुमची एक्झाम झाली आहे का. जर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत आणि जर तुमची एक्झाम झाली असेल आणि त्याचा रिझल्ट जर लागला असेल, फॉर्म भरायची लास्ट तारीख कधी बघा, त्याच्या आत जर तुमचा रिझल्ट लागला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर लागला नसेल किंवा झालीच नसेल एक्झाम तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीये. फर्स्ट इयर अपियर म्हणून तुम्ही भरू शकता, पण अपियर म्हणून भरण्यासाठी लक्षात ठेवा, तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट पाहिजे आणि फर्स्ट इयरचं तुमचं मार्क लिस्ट आलेलं पाहिजे. आहे का तुमच्याकडे ते नाही. तर लक्षात ठेवायचं, फर्स्ट इयरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीयेत. पण ज्याचं फर्स्ट इयर क्लिअर आहे, ज्याचा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागून गेला, जे सेकंड इयरला आहेत म्हणजे लास्ट इयरला आहेत, जे लास्ट इयरला आहेत ते विद्यार्थी लक्षात ठेवा, टी-ई-टी 2026चा फॉर्म भरू शकतात अपियर म्हणून. का माहिती आहे का, ज्यावेळेस समजा फर्स्ट इयरचं चुकून भरलं असतं मी, तर तुम्हाला तो पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन ऑफिसमध्ये तुमचं ज्यावेळेस टी-ई-टी सर्टिफिकेट येईल आणि टी-ई-टी सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस घ्यायला जाता त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यावेळेस तुम्हाला ते मार्क लिस्ट जोडावं लागेल ना फर्स्ट इयरचं. आणि ते तुमच्या 16 तुमचं ज्या फॉर्म भरायची लास्ट डेट कधी आहे, त्याच्या अगोदरचं पाहिजे. जर नसेल तर चालेल का त्या ठिकाणी? नाही राजाओ. त्यामुळं फॉर्म भरताना जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत, ज्याचं फर्स्ट इयर कंप्लीट आहे, तेच विद्यार्थी अपियर म्हणून टी-ई-टी 2026 साठी फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवा. आणि राहिला आता मुद्दा पासआउट. पासआउट म्हणजे जे फर्स्ट इयर पण झाले आणि सेकंड इयर पण झाले, म्हणजे लास्ट इयर पण झालेलं आहे त्याचं. म्हणजे जे डी-एड पास आहेत किंवा बी-एड विद्यार्थी लक्षात ठेवा पास आहेत, असे विद्यार्थी तर ते फॉर्म भरू शकतातच, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं, त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं किंवा तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता जे विद्यार्थी फर्स्ट इयर क्लिअर आहे, फर्स्ट इयर क्लिअर आहे, जे लास्ट इयरला आहेत लक्षात ठेवा, म्हणजे फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे फर्स्ट इयर पण क्लिअर आहेत आणि लास्ट इयर पण क्लिअर आहेत लक्षात ठेवा, म्हणजे ते पास आउट आहेत त्या ठिकाणी डी-एड बी-एड, ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. लक्षात ठेवा अजून एकदा, फर्स्ट इयरचे विद्यार्थी जर तुमची परीक्षा झाली नसेल किंवा तुमचा रिझल्ट लागला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही मित्रांनो. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त डी-एड करणारे आणि बी-एड करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त पडेल आणि त्यांना फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो. धन्यवाद.